अजित पवारांनी आतापर्यंत अनेक वेळा राजकीय गोंधळ घातला। अजित पवारांनी अचानक राजीनामाही दिला होता। मग अजित पवार काही वेळेसाठी अचानक गायब झाले। परत आल्यावर डोळ्यात पाणी आणून म्हणाले मी पण माणूसच आहे ना। त्यानंतरही अजित पवार शरद पवारांची साथ सोडून थेट अख्खा पक्षच घेऊन भाजपसोबत सत्तेत गेले। एक मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे, आपण पाहूयात। जिल्हा परिषदेसंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आलेल्या आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला आता मतदान केलं जाणार आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान केलं जाणार आहे आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे। 7 फेब्रुवारीला ही मतमोजणी होती, आता 9 फेब्रुवारीला ही मतमोजणी केली जाणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, काय अपडेट्स? महाराष्ट्रामध्ये काही भाग जिल्ह्यांमध्ये जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता, पण त्यात बदल करण्यात आलेला आहे। यापूर्वी 5 फेब्रुवारीला मतदान होणार होतं आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती, पण त्यात 2 दिवस आता वाढ करण्यात आलेली आहे। आता मतदान हे 7 फेब्रुवारीला होईल आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दुखवटा होता आणि यामुळे प्रचार करण्यास कालावधी कालखंड जो आहे तो 2 दिवस कमी पट झाला होता। यामुळे निर्णय घेतल्याचं राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे। विनोद, सागर, दुसरा एक मुद्दा असा आहे की याबद्दलची अधिकृत घोषणा झाली असेलच, मात्र या सगळ्या नियोजनाबाबत उमेदवारापर्यंत कशी माहिती पोहोचवली जाणार आहे? वास्तविकतेत आता सगळ्यांना प्रसार माध्यमांच्या मदतीनेच या संदर्भात अधिक प्रसार करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। एकतर सगळीकडे या संदर्भात स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जिथे जिथे निवडणुका आहेत अशा सगळ्या मतदार आणि जे उमेदवार आहेत यांना देखील या संदर्भातली अधिकृत माहिती दिली जात आहे। पण 2 दिवस कालावधी आता उमेदवारांना प्रचारासाठी अधिक मिळणार हे जवळपास स्पष्ट झालेलं दिसून येते। अगदी धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्स बद्दल। आताच्या घडीची मोठी बातमी, जिल्हा परिषद निवडणुकींच्या तारखा बदललेल्या आहेत। 5 ऐवजी आता 7 फेब्रुवारीला मतदान असणार आहे, तर 7 फेब्रुवारीला निकाल होता तो आता 9 फेब्रुवारीला असणार आहे। मतमोजणी 9 फेब्रुवारीला होणार आहे। 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचार करण्याची मुभा आहे, कारण 3 फेब्रुवारीपर्यंत प्रचार थांबणार होता, पण आता 2 दिवसांनी पूर्ण शेड्यूल पुढे ढकलल्यामुळे आता 5 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांना आपला प्रचार करता येणार आहे। आता 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान आणि 7 ऐवजी 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आलेल्या आहेत। राज्य निवडणूक आयोगानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। शासकीय दुखवट्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा, यामागे ही कारणं आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय। 5 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे। यापूर्वी 5 फेब्रुवारीपर्यंत मतदान होणार होतं आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती। या घडीची ही महत्त्वाची अपडेट आपण बघतोय।